एअर इंडियाच्या बोईंग 7878 या ड्रीम लाइनरचा अपघात झाला आणि या अपघाताच्या तपासासाठी विमान अपघात तपास ब्युरोने 13 फोटोंचा आधार घेतला। हे 13 फोटो आणि त्या तपासातनं आलेले निष्कर्ष याचा नेमका काय संबंध आहे आणि हे फोटो या विमान अपघाताची कशी माहिती देत आहेत आपण पाहूया। 12 जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो इंडियाच्या प्राथमिक अहवालामध्ये वैमानिकांमधला संवाद समोर आलाय। बोईंग 7878 ड्रीमलाइनर कोसळण्यामागचं कारण नेमकं काय होतं याचा तपास करण्यासाठी 13 फोटोंचा विविध अँगल अभ्यास केला गेला। ते फोटो आणि त्यांचा अँगल काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पहिल्या फोटोनुसार घटनास्थळावरती जिथे विमान कोसळलं तिथे मोठ्या प्रमाणात मलबा पडलेला दिसतोय। दुसऱ्या फोटोनुसार मलब्याचा लेआउट दिसतोय ज्यामध्ये चिमणी, टेल सेक्शन, रॅम एअर टर्बाइन, उजवा मेन लँडिंग गिअर यासोबतच उजवा आणि डावा इंजिन, उजवा विंग व्हर्टिकल स्टॅबिलायझर, सेंट्रल टॅक यानुसार डिझाइन तयार केलं गेलं। तिसरा फोटो पाहिला तर त्यामध्ये बिल्डिंगवर जेव्हा विमान कोसळलं तेव्हा विमानाची नेमकी स्थिती कशी होती याचं रेखाचित्र तयार केलं गेलं। चौथ्या फोटोमध्ये विमानाचं टेल सेक्शन आणि इमारतीमध्ये घुसलेला मेन लँडिंग गिअर दिसतोय। पाचव्या फोटोमध्ये बिल्डिंगच्या जवळ व्हर्टिकल स्टॅबिलायझर पडलेला दिसून येतोय तर बिल्डिंगचा वरचा भाग काळा पडून तुटलेलाही दिसतोय। सहाव्या फोटोनुसार विमानाच्या डाव्या भागाचा मलबा हा फोटो या तपासात अतिशय महत्त्वाचा मानला गेला कारण अपघातानंतर विमान बंद कसं झालं असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले। तर सातव्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय विमानाचं राईट विंग आउटबोर्ड जो पूर्णपणे तुटलाय। आठव्या फोटोनुसार विमानाची इमारतीबरोबर टक्कर झाली आणि त्यानंतर विमानाच्या उजव्या इंजिनचा मलबा दिसतोय ज्यामध्ये विमान पेटल्यामुळे इमारत पूर्णपणे काळी पडली आहे तर विमानाचं उजवं इंजिन तिथेच लटकलेलं दिसतंय। नवव्या फोटोमध्ये नोज लँडिंग गिअर दिसतोय जो उड्डाणानंतर बंद झालं नाही। 10व्या फोटोनुसार दिसून येतंय की फ्लॅप हँडल गिअरचं मोठं नुकसान झालं होतं। तर 11व्या फोटोमध्ये एअर इंटेल दरवाजा सुस्थितीत आणि उघडा दिसतोय म्हणजे दरवाजामध्ये कोणताही बिघाड नव्हता। 12व्या फोटोमध्ये लँडिंग गिअर हे डाऊन पोझिशनमध्ये दिसून येतंय। 13व्या फोटोमध्ये फ्युएल कंट्रोल स्विच दिसतोय। हे दोन्ही स्विच टेक ऑफ वेळेस काही क्षणांच्या अंतराने बंद केले गेले आणि नंतर पुन्हा सुरू करण्यात आले। हा स्विच बंद करण्यासाठी खेचावा लागतो त्यानंतर 2 खटके देऊन सोडावा लागतो। याच बंद करून सुरू करण्याच्या वेळात इंधन पुरवठा थांबला होता त्यामुळे इंजिन बंद झालं आणि विमान खाली असल्यानं हॉस्पिटलच्या इमारतीला धडकलं।